की सर्व नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक. आज आहे 5 ऑक्टोबर 2024. आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे, कारण की सर्व शेतकऱ्याचं विदर्भ असो, पश्चिम विदर्भ असो, पूर्व विदर्भ असो, मराठवाडा असो, सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यात आलं. त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याला अंदाज देत आहे. तर सर्व शेतकऱ्याला ही अंदाज देत आहे, माझ्या शेतातून या ठिकाणावर सोयाबीन काढलं, सोयाबीन काढून पाळी केली, पाळी घालून लगेच रोटावेटर देखील करून टाकलं. आणि या ठिकाणून फक्त आता चणा पेरण्याची तयारी आहे. आणि चणा कधी पेरणार आहे तर तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस थंडी येईल, म्हणजे थंडी कधी ओळखायची, समजा की ज्यावेळेस आपल्या घरी खोबऱ्याचं तेल म्हणजे 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान खोबऱ्याचं तेल कधी ज्यावेळेस घट्ट होईल की समजायचं आता हरभरा पेरायला हरकत नाही, गहू पेरायला हरकत नाही. आणि हे हरभऱ्याचं शेत आहे. आणि या ठिकाणून सर्व शेतकऱ्याचे अंदाज देत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 5 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये म्हणजे सगळीकडे काही पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. फक्त राज्यात सांगायचं झालं तर आज 5 ऑक्टोबरपासून तुम्हाला एक सांगू इच्छितो की 5 ऑक्टोबरपासून इकडं सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, इकडं नगरपर्यंत, इकडं त्याच्यानंतर धाराशिव, लातूर, लातूर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, इकडं परभणी जिल्हा, इकडं जालन्याचा म्हणजे जालन्याच्या इकडं घनसावंगी त्या भागापर्यंत, इकडं नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ, म्हणजे ह्या इतक्या पट्ट्यामध्ये ह्या असा पाऊस पडणार आहे. म्हणजे ह्या 5 ऑक्टोबर, 6, 7 आणि 8 ऑक्टोबर ह्या 4 दिवसामध्ये म्हणजे तिकडं काही पाऊस पडणार नाही, विदर्भात काही जाणार नाही. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी सोयाबीन काढत आहेत, म्हणून त्यांच्यासाठी खरंच आनंदाची बातमी, कारण की पाऊस काही येणार नाही. त्याच्यानंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भातले 7 जिल्हे आणि पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्याचं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान तुमच्याकडे थोडा एक पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, 9 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन म्हणजे वळ्याला झाकण्याच्या किंवा सुडी झाकण्याची तयारी ठेवा. म्हणजे रात्री घरी येत असताना सुड्या झाकून ठेवा, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. कारण की तुमच्याकडं म्हणजे 11, 12, 13च्या दरम्यान तुमच्या पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात म्हणजे 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये पाऊस येईल, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. पण राज्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 9 तारखेपर्यंत तुम्ही काय करा, तुमच्या वळी सोयाबीन असेल तर काढून घ्या, मशीन भेटली तर काढा, वाटल्यास वळी लावा, वळी लावून झाकून ठेवा. कारण की 9च्या नंतर 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत हे पाऊस कसा पडणार आहे तुम्हाला परत एकदा सांगतो. इकडं नांदेड जिल्हा येईल, इकडे यवतमाळ येईल, हिंगोली येईल, परभणी, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर बीड, त्याच्यानंतर नगर, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये ना किती 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यात सांगायचं तर आता उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं काय झालं की आता त्यांचं कांदाचं रोप टाकायचं तर त्यांना एक आनंदाची बातमी, तुम्ही आता हे कांद्याचं रोप टाकायला काही हरकत नाही. कारण की आता म्हणजे तुमच्याकडे एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून तुम्ही तुमचं विचार करून तुम्ही तुमचं रोप टाकू शकतात. म्हणजे कारण की तुम्हाला सांगतो की तिकडे हे पावसाचा एवढा काही जोरात येणार नाही. उगा आभाळ येईल, कुठंतरी जिल्ह्यात 1-2 ठिकाणी अर्ध्या तासाचा 1 तासाचा वारं सुटून पाऊस पडेल, म्हणून हे अंदाज लक्षात. खरंच जास्त पाऊस सांगायचं झालं तर इकडला पट्टा म्हणजे आणखीन परत एकदा सांगतो की जास्त पाऊस कुठं होणार आहे, 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, त्याच्यानंतर इकडं जत, पुन्हा कर्नाटक हे साईड, कर्नाटकची बॉर्डर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्ह्याचा काही भाग, पुन्हा बीड, पाटोदा, आष्टी, आष्टीचा तिकडल्या भाग, म्हणजे ह्या तिकडल्या कोपऱ्यातच म्हणजे सांगायचं त्या भागातच नैऋत्येच्या भागाकडंच महाराष्ट्राच्या म्हणजे तिकडंच पाऊस पडणार आहे 9 ते 14चा, म्हणून हा अंदाज लागला. पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर काही पडणार नाही, म्हणून ही शेतकऱ्याचं, कारण की शेतकऱ्याचं इतके दिवस कष्ट करून हाताशी आलेला घास आहे. मागच खूप पाऊस झाला, त्याच्यामध्ये नुकसान झालं, आणि त्याच्यामधून आता सोयाबीन काढताना जर पाऊस आला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी खरंच ही आनंदाची बातमी, तुमचं सोयाबीन सुखरूप निघणार आहे. पण फक्त 11, 12, 13 तारखेच्या दरम्यान थोडं पाऊस येणार आहे, म्हणून तुम्ही तुमचं काय करा, वळी झाकण्याची, सुडी झाकण्याची तयारी ठेवा. आता परत सांगतो की आता बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले की हरभऱ्याचं नियोजन कसं करावं. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो
सोयाबीन काढल्याच्या नंतर रोटावेटर करायचं. रोटावेटर केल्याच्यानंतर काय करायचं, हरभऱ्याची जात निवडायची. कोणत्या आपल्या शेजाऱ्याला, आपल्या पाहुण्याला कोणत्या जातीला उताराला अशी जात निवडायची. त्याच्यानंतर काय करायचं, शेतकऱ्याचं मध्ये बियाणं बाबतीत शेतकऱ्याचं बरंच हे होत आहे. म्हणजे लोक काय करते, बियाणं शेतकऱ्याला एकमेकांना कोणी सांगतच नाही. तर सर्व शेतकऱ्याला सांगत होतो की हरभऱ्याचं बियाणं काय करायला पाहिजे, की पूर्वी अशी म्हण होती, आमचे आजोबा पंजोबा म्हणायचे, हरभरं इतकं दाट पेरावं की अशी प्लेट जर फेकली तर वर तरंगावं, इतकं दाट असलं पाहिजे. म्हणून तसं हरभरं पेरायचं. म्हणजे एकरी तुम्ही काय करा, 40, 50, 55, 60 किलोपर्यंत 1 एकरमध्ये पेरा. असं केल्याच्या नंतर काय होईल, जरी मर लागली तर तुमचं सगळं हे होऊन जातं, म्हणजे धकून जातं, पण तुम्हाला उतार मात्र जास्त येतो. आणि बियाणं आपण सांगितलं 50, 60, 55पर्यंत पेरा, 70, 55, 60पर्यंत पेरा. पण त्याच्यानंतर अंतर कसं निवडायचं, जर सर्वाला सांगतो की अंतर निवडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, काय करा, 16 इंचावर पेरा किंवा 14 इंचावर. जर तुमची लय हलकी जमीन असेल तर 14 इंचावर करा, म्हणजे 2 याचं अंतर 14 इंचावर करा. आणि लय भारी जर जमीन असेल तर तुम्ही काय करा की 18 इंचावर पेरा. आणि 18 इंचावर पेरल्याच्यानंतर काय करा, हरभरं पेरल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगतो, आपलं समजा जे ट्रॅक्टरवाला तुम्हाला हरभरं पेरून देईल, त्या ट्रॅक्टरवाल्याला काय करायचं, त्याला म्हणायचं वाटल्याची 1-2 200 रुपये त्याला डिझेल जास्त टाकायला पैसे द्यायचे. म्हणायचं काय खोल पेरायचं तर खोल पेरून दे. खोल पेरल्याच्या नंतर तुमचा हरभरं एकदम संपूर्ण निघून जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगला उतार येतो. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला काय करते, हरभऱ्याबद्दल कोणी पाण्याचं नियोजन सांगत नाही. तर तुम्हाला एक सांगतो, हरभऱ्याला पाणी काय करावं लागतं. समजा आज आपण हरभरं पेरलं ना, आपल्या जमिनीमध्ये ओल नसेल तर सर्वाला सांगतो की काय करा, त्या दिवशी सुद्धा पाणी द्यायला जमतंय. मग पाणी किती द्यायचं, फक्त ओलीला ओल जाऊच तर जमिनीमध्ये खाली ओलवा असतंय, म्हणजे 1-2 तासाचं स्प्रिंकलर चालवायचं. जर पहिल्या दिवशी पाणी द्यायचं असतं, हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही. मोकळं पाणी दिल्याच्या नंतर हरभरं मरून जातं. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, दुसरं पाणी काय करायचं, 20 दिवसाला द्यायचं. मग 20 दिवसाला देत असताना किती द्यायचं, तर सर्वांना सांगू इच्छितो, आपल्याकडे स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचन आहे ना, 7 घंटे चालायचं. 7 घंटे चालल्याच्यानंतर परत लगेच बदलायचं. असं केल्याच्यानंतर दुसरं पाणी द्यायचं. त्याच्यानंतर तिसरं पाणी कसं द्यायचं, की तिसरं पाणी द्यायचं 40 दिवसाला. म्हणजे 40 दिवसाला काय करायचं, 7 किंवा 8-9 तासाचं ओलीला ओल जर गेली तर मग तितकं पाणी द्यायचं. हे कारण लक्षात, 7 किंवा 8 तास द्यायचं. म्हणजे भूक ज्या पाण्याची वाढती, जमिनीमध्ये भेगा पडल्या तर मग ते काय होते, ओलीला ओल जात नाही. मग 7-8 घंट्याचं पाणी द्यायचं. त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतो की हरभऱ्याला नेमका हरभऱ्याचा सीझन येतो, त्या टायमाला नेमकी धुई येते. मग धुई आल्याच्यानंतर शेतकऱ्याला त्या धुईमुळे हरभऱ्याला फटका बसतो. मग सर्वाला सांगतो की हरभरा पेरल्याच्यानंतर जे जास्त बुरशीनाशकाच्या फवारण्या करतात ना, त्यांनाच हरभऱ्याला उतार येतो. म्हणून ही एक गोष्ट लक्षात येते. आणि परत एक सांगू इच्छितो की काय करायचं, हरभऱ्याला फुलं लागल्याच्या नंतर कधी पाणी द्यायचं नाही. फुलं लागायच्या अगोदर काय पाणी द्यायचं तर द्यायचं. एक सोपं सांगतो, आपल्याला हरभरं जास्त वाढवायचं की कमी वाढवायचं सगळं आपल्या हातात आहे. तुम्ही पाणी आकडलं की लगेच लवकर प्लॉट येणार. तुम्ही त्याला पाणी देत राहिलं की ते वाढत जाणार. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटलं बस झालं आपलं इतका प्लॉट का आपलं उंची बस झाली, मग तुम्ही तिथं पाणी बंद केल्याच्या नंतर तिथून सगळ्या गोष्टी होत्या. आता परत सांगतो, हरभरा पेरणी करत असताना 1 बॅग खताची द्यायची, त्यासोबत 10 किलो गंधक देत जा. आणि त्याच्यानंतर काय करा, त्या बियाणाला काय करायचं, ते लावण्यासाठी भेटते मध्ये इमिडाक्लोप्रिड, बरंच काय आणखी बुरशीनाशक देखील बघते ते का लावायचं. कारण की काय असतं, हे सोयाबीनचे हे जे साडी कचरा आहे त्या जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, त्याला बुरशी लागते. बुरशी लागल्याच्या नंतर बी जर त्याच्याजवळ गेलं तर मग काय होतं, त्या बियाला मर लागते. म्हणून त्याच्यामुळे बुरशीनाशक चांगलं लावा. असं करत तुम्ही काय करा, हरभऱ्याचं चांगलं नियोजन करा. परत याचा देखील परत ज्यावेळेस कधी हे होईल त्याचा मेसेज दिला जाईल. पण हरभरा कधी पेरा, की तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस थंडी येईल, मग थंडी आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या हरभऱ्याचे पेरणीचं नियोजन करा. परत एक अंदाज सांगतो, आता राज्यामध्ये 5 ऑक्टोबर, 6, 7 आणि 8 ऑक्टोबर दरम्यान फक्त इकडल्या भागातच पाऊस पडणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 9 तारखेपासून ते 14च्या दरम्यान तो पाऊस थोडा पुढं सरकणार आहे. लय जास्त काही दूर जाणार नाही. म्हणजे तिकडं जळगावकडंच जळगाव, नाशिक तिकडल्या भागाकडे काही जाणार नाही.
त्यांची मका काढणी चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी खरंच ही आनंदाची बातमी. सिल्लोड भाग, कन्नड भाग, तिकडल्या भागाची शेतकऱ्याची मका काढणी आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. उगा 11-12 तारखेच्या दरम्यान तुरळक ठिकाणी येईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त खरा पाऊस सांगतो नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर कोकणपट्टीचे ते रायगड हे इतक्या भागामध्येच असा पाऊस पडणार नगरपर्यंत. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. स्थानिक वातावरण राहून पाऊस पडू शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.